शेठजी, त्या आंबेडकर गुरुजी त्या भीमरावाला आणि त्याच्या मोठ्या भावाला आनंदला आपल्या घरात शिकवणार आहे. आता हे खूप झालं शेठजी, आता हे समजा थांबलं पाहिजे. हा तोच आहे जे महिला नेणाऱ्यांना आपल्या डोक्यावर घेतात. अरे असं कसं शिकवेल तो मास्तर? आणि असं कसं शिकणार तो भीमराव? चला 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 तर मग मी पण येतो अन बघतो कोण भीमरावला शिकण्यापासून अन गुरुजींना शिकवण्यापासून थांबवतो. ध्रुबाळा, कुणाला बघून अन दाखवून काही फायदा होत नाही. मला शिकायचं आहे तो शिकणार, गुरुजींना शिकवायचं आहे ते शिकवणार. असं थोडंच आहे की कोणी पहिल्यांदा भीमाबद्दल वाईट विचार करतो ना की शेवटचं. त्यामुळं तू त्यांच्या विचारांच्या चक्रव्यूहात नको फसूस. आपल्या जीवनाबद्दल विचार कर. जर तू यांच्यासारखा विचार करशील तर तू बी यांच्यासारखा होशील, जे नेहमीच दुसऱ्यांचा विचार करून करून स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतात. ध्रुबाळा, मनुष्याला नेहमी ठरवावं लागतं की तो कोणाच्या बाजूने आहे, यांच्याकडून का भीमरावाकडून. अन बाळा, काठीनं लढाई जिंकता नाहीये, जिंकता येते ती एकजुटीनं. तर मग काका मी भीमकडून आहे आणि भीमची लढाई मी पण लढेन. अरे रामजी, तू अशा फालतू गोष्टींना उठावदार शब्दात सांगशील तर काय क्रांती होणार आहे? काका बोलू द्या ना, तुम्ही ऐकायचं आणि मी पण आजपासून नाही ऐकणार. तुम्ही जा, मी पण आता बाळदादा सोबत कामाला जातो आणि भीमरावाला जेव्हाही गरज लागेल तेव्हा मी त्याच्या सोबत असेल. बाळदादा, बाळदादा, चल जाऊया बाजा वाजवायला. शेठजी, मनाला पक्क बनवा बरं का. यो रामजी सकपाळ जेवढं काय बोलला त्याचं चांगलंच उत्तर देऊ. तुम्हाला माहिती आहे शेठजी, यो रामजी सकपाळ एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी का करत होता? कारण त्यानं तुमच्या मुलाला तुमच्यापासून दूर केलं, आणि फक्त दूर नाही केलं तर त्याला आपल्या वाणीच बनवलं. आणि आजकाल ते आंबेडकर गुरुजी बी त्यांच्यात मिसळले आहेत. तुम्ही त्या रामजी सकपाळचा जोर पाहिला का? हा जिंकण्याचा जोर आहे. या लोकांना वाईट हरवावं लागणार आहे, ज्यानं याच्या पिढ्यांना कैक युग आठवण राहील आणि विसरून जातील का शिकणं, सवरणं, शाळा, पुस्तक यांच्यासाठी बी आहे. तर चला मग, आज निर्णय होऊनच जाऊ दे. आनंद दादा, चल ना, इथं का बसला आहेस? गुरुजींकडे शिकायला जायचंय ना. भीम, हे आता अति होत नाही का? तू आंबेडकर गुरुजींकडे शिकायला जाशील तरी बी मला घेऊन जाशील? मला सोड ना.
माझं अभ्यासात मन नाही लागत. आनंद दादा, तुला यावंच लागेल माझ्या बरोबर, नाहीतर मी बाबांना सांगेन. चल. भीम, भीमराव, ही माझी ताई काही दिवसातच सासरी जाणार आहे. मी तुझ्याबद्दल हिला सगळं काही सांगितलं आहे. तिला तुला भेटायचं होतं म्हणून मी तिला इथे घेऊन आले. भीम, हिने सांगितलं होतं की तुला लाडू खूप आवडतात. मी तुझ्यासाठी लाडू घेऊन आली आहे. पाहिलं भीम, माझी बहीण माझ्या भावाला भेटायला किती तयारी करून आली आहे. वय भीम, माधवीची ताई म्हणजे तुझी बी ताईच झाली, वय ना? नाही, मी तुमचा भाऊ नाही होऊ शकत आणि तुम्ही माझ्या बहिणी बी नाही होऊ शकत आणि मी या लाडू नाही घेऊ शकत. अरे काय झालं भीम तुला? मी तुमचा भाऊ नाही. आनंद दादा, हे घे, मी आता आलो. अरे काय झालं भीम, सांग तर. अशा किती घटना झाल्यात का तुमचा मुलगा लहान मुलांचा सकपाळ बनला आणि असं किती वेळेस झालं की तुमच्या मुलाला तुम्ही दूर मामाकडे पाठवलं. मी तर आजपर्यंत नाही पाहिलं. यो रामजी सकपाळचा मुलगा यो भीमराव जेव्हापासून शाळेत जातोय ना तेव्हापासून हे सुरू झालंय. अरे भीमा, काय झालं? काय नाही, काहीतरी विसरलं होतं. अचानक हा भीम कुठे निघून गेला? माहित नाही, पण जिथं बी गेला असेल ना तिथून परत येईल. कारण आता आम्हाला अभ्यास करायला जायचंय आणि काय बी झालं तरी भीम अभ्यास नाही सोडणार. यो बघा आला. हे घे माधवी, माझी एवढी योग्यता नाही का मी तुझा भाऊ बनू शकेन आणि मला नाही वाटत का माझ्यामुळं कोणी बी आपलं घर सोडावं. आणि हे तर तू ऐकलंच असशील का पहिलं सुरेंद्र माझा मित्र बनला तर त्याच्या घरातल्यांनी त्याला आपल्या मामाकडे पाठवलं आणि मग ध्रुव माझा मित्र बनला तर त्याच्या बाबांनी त्याला आपल्या घरातनं हाकलून दिलं आणि त्याला जिवंतपणे मयत घोषित केलं. आणि आता तू माझी बहीण बनशील तर मला माहित नाही का तुझ्या घरचे काय करतील तुझ्या सोबत. आणि एका भावाचं कर्तव्य असतं त्याच्या बहिणीचं रक्षण करण्याचं. पण कुण्या भावाच्या साथ दिल्यानं जर बहिणीचं घरच ढासळत असेल तर त्यानं ते नातं तोडायला पाहिजे. आपल्या बहिणीच्या सुरक्षेसाठी मला माफ कर. आणि ही राखी परत घे. भीमराव, तुला कदाचित माहित नसेल की भावाच्या हातावर बांधलेली राखी एक बहीण परत नाही घेऊ शकत. मग मीही इथंच सोडून देईन. तुला वाटलं तर ही परत घेऊन जा, नाहीतर इथंच सोडून दे. कारण यामध्ये माझी लाचारी तुझ्या सोबत आहे. भीम इथं बसल्या बसल्या का रडतोयस? जर तू राखी परत केलीयस तर रडतोयस का? चला अभ्यासाला जाऊया. आनंद दादा, तुला बी असंच वाटतं का मी तिच्या भावना समजू शकलो नाही म्हणून? कमीत कमी तुला हे तर माहीतच आहे ना की आपल्या परीस मोठ्या जातीतल्या लोकांशी संबंध जोडल्यानं काय होतं ते. आज ना उद्या आमच्यातल्या नात्याबद्दल समजांना माहित पडेल आणि मग काय होईल आणि पुढे जे होईल ते मला नको आहे. तर मग आता नको रडूस. चल अभ्यासाला. आंबेडकर गुरुजी आपली वाट बघत असतील ना व? चल.
रडतच राहशील का घरी चालशील? ताई मला घरी जावंसं नाही वाटत आहे. बघ, आपल्याला इथे कोणी पाहिलं ना तर गोंधळ होईल. तुला माहित नाहीये का, ज्या मुलीचा पाठवणीचा दिवस ठरतो ना, तिनं असं बाहेर फिरणं बरोबर नसतं. आणि आता तुझ्या नादी लागून मी पण घराबाहेर पडली आणि आता तू अशी करतेस. चल. काय झालं बाळा? तू रडतेस कशाला? तुम्ही कोण आहात? हे भीमरावचे वडील आहेत. अच्छा, तुमच्या मुलामुळेच रडते आहे. तुम्हाला तर माहितच असेल की तुमच्या मुलाला हिने राखी बांधली होती आणि तुमच्या मुलाने राखी परत केली आणि म्हणतोय की मी कुणाच्या राखीचा हकदार नाहीये. कुठं आहे राखी? मला दे. ठीक आहे, मी रातच्याला भीमाशी बोलीन. असं कसं कुणाशी नातं जोडून ते नातं तोडायचं, हो ना? अजून नाही तर काय. ठीक आहे, तुम्ही आता घरी जा. कबीर दासांच्या या दोह्याचा अर्थ असा आहे, चांगले आणि खरे लोक नेहमीच वेगळे राहतात, तर दुसरीकडे खोटे आणि वाईट लोकांची नेहमीच गर्दी असते. तर याप्रमाणे गुरुजी, हे काय करताय तुम्ही? जर पंचायतीने निर्णय दिलाय की छोट्या लोकांची मुलं शिक्षणापासून दूर राहतील, तर तुम्ही या लोकांना इथे बसून पंडित बनवण्याचा घाट का घातलाय? फाडून टाका समजा, फाडून टाका, फाडून टाका, पुस्तकं बिस्तकं फाडून टाका. अरे अरे खाली फेक, खाली फेक. हा काय आगाऊपणा आहे? शाळेतनं शिकवण्याची गोष्ट झाली होती. हे माझं घर आहे, इथं माझी मर्जी चालेल. जर मी या मुलांना घरी शिकवतोय तर तुम्ही कोण मला थांबवणार आहे? नाही गुरुजी, तुम्ही एक शिक्षक असून चुकीच्या गोष्टी करताय. समाजानं ठरवलेल्या गोष्टी तुम्ही मानत नाही ना, म्हणून तुमचे शिष्य असे आहेत. धर्मविरोधी, समाजविरोधी आणि विषारी. ईश तर तुम्हीच पेरताय आणि आम्हासनी इशारी म्हणताय. आम्ही तर गुरुजींच्या घरी शिकायला आलो आहे, तर तुम्ही इथं बी आलात. तुम्ही आम्हासनी बी आणि गुरुजीसनी बी विनाकारण उलट सुलट का बोलताय? बघितलं का कशी जीभ चालते याची? हे सगळं या गुरुजींमुळे झालंय. या गुरुजींना तर आज अद्दल खडवावीच लागेल. थांबा, आमच्या गुरुजींसोबत अरेरावी करू नका. नाहीतर काय काय करशील तू? मारशील मला? नाही, मारणार नाही. उलट अख्ख्या गावाला सांगन का तुम्ही एक अन्यायी आणि एक अधर्मी व्यक्ती आहेत ते, जे एका देवासारख्या गुरुला शिकवण्यापासून थांबवतोय. तर मग ठीक आहे, तू तुझं पहा, मी माझं पाहतो. अरे आमच्या शाळेतच काय, पूर्ण साताऱ्यात कुठेही लहान लोकांची मुलं कुठलं शिक्षण घेऊ शकणार नाही. ना घरी, ना शाळेत, ना झोपेत, ना स्वप्नामध्ये. यांना सांगायला लागेल की शिक्षण यांच्यासाठी नाही बनलंय. तर तुम्ही पूर्ण एका समाजालाच शिक्षणापासून वंचित ठेवणार? शेठजी, या पृथ्वीवर तर मोठ्या मोठ्या लोकांचा घमेंड टिकू शकला नाहीये. इतिहास साक्षी आहे. आम्हाला इतिहास शिकवू नका, स्वतः वाचा. इतिहासात तर हे लोक आमच्या मलमूत्रापेक्षा ही घाण जीवन जगत होते, आणि हेच काम हे लोक चांगले करतील हेच योग्य आहे. आणि राहिली गोष्ट शिकण्याची, तर ते आम्ही आणि आमची मुलं शिकू. जर तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणावर आणि त्याच्या संगोपनावर लक्ष दिलं असतं, तर तुमचा मुलगा आज आमच्या सोबत नसता. आणि दुसऱ्यांच्या मुलांचं शिक्षण थांबवायला तुम्ही असं कधीच वागलं नसतं. पण विडंबना तर हीच आहे का ज्याला स्वतःच्या मुलाची पर्वा नाही आहे, तो पूर्ण समाजातल्या मुलांची पर्वा कशी करेल?
शेठजी, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही असं करून भीमरावला शिकायला आणि मला शिकवायला अडवू शकता? जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही ना तर भीमरावला ओळखता ना मला. भीमराव शिकणार आणि मी त्याला शिकवणार. जा शेठजी, आपला समाज, गाव आणि शहरातल्या मुलांना अडाणी बनवा. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षा आणि सूर्याचं तेज कुणाच्या थांबवण्यानं थांबवून राहत नाही. निघून जा इथून. भीमराव, हे घे, पुसून घे. नाही गुरुजी, आम्ही असंच जाऊ. तू ओले त्यानं घरी जाणार? समद्या लोकांनी सांगन का शेठजी आमच्या सोबत कसं वागले ते. पण भीमराव याने काय होईल? लोकांनी माहित पडेल का शेठजी कसा माणूस आहे, ते किती वाईट माणूस आहे. मैं समदासनी सांगन शेठजी खालच्या जातीच्या लोकांचे नाही तर शिक्षणाचे वैरी आहेत. आणि जो शिक्षणाचा वैरी असतो तो समाजाचा वैरी असतो. आणि जोवर या समाजातला एक एक व्यक्ती शिक्षित होणार नाही तोवर या समाजाचा विकास होणार नाही. माफ करा, पण तुम्ही खरं खरं सांगा, तुमच्या मुलांसोबत आम्ही मैत्री केली तर तुमची हरकत आहे का? आणि असेल तर मी तुम्हाला वचन देतो का मी तुमच्या मुलांशी मैत्री नाही करणार. पण फक्त तुम्ही मला शिकू द्या, मला शिकण्यापासून अडवू नका. आणि शेठजीने सांगितलं आहे का समद्या साताऱ्यात आमसनी आणि आमच्या जातीतल्या मुलांनी शिकू देणार नाही. हे तर चुकीचं आहे ना. आज अर्ध्या जनतेला तुम्ही शिक्षणापासून वंचित केलं तर कसं चालल? समाज कसं पुढे जाईल? मी हात जोडून तुम्हासनी विनंती करतो का तुम्ही त्यांना समजावा का त्यांनी आम्हाला आणि आमच्या जातीतल्या मुलांना शिकू द्यावं. भीमबाळा, आपल्या घराकडे बघ आणि सांग, हे आपलं घर वादळामध्ये, पावसामध्ये, उन्हामध्ये उभं का असतं, पडत का नाही? वादळात यासाठी कारण भिंती आपली समधी ताकद लावून लढत असतात आणि पाऊस आल्यावर छप्पर पूर्ण जिद्दीनं पाण्याचा एक एक थेंब अडवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रयत्न करतात कारण ते जबाबदार असतं. नाहीसं होईपर्यंत आपली जबाबदारी निभावते. वय बाबा, मग हे समजून भी तू हे का नाही समजलास का जगातलं प्रत्येक नातं या आपल्या घरावानीच असतंय, ज्याच्यामुळं या आपल्या जबाबदारीला झटकता येत नाही. हे ठेव माधवी, कारण मी या योग्यतेचा नाही का तुझा भाऊ बनू शकेन. आणि मला नाही वाटत का माझ्यामुळं कुणी बी आपलं घर सोडावं. आज मी सगळ्या गावासमोर घोषणा करतो की आजपासून ध्रुवाशी माझा काही संबंध नाही. आजपासून हा माझ्यासाठी मेला आणि मी याच्यासाठी. मी ही शाळा बंद होऊ देणार नाही. नाही, बाबा, मला कुणासाठी अडचण नाही बनायचं. आणि तुम्हासनी हे ठाऊकच आहे ना की ज्या मुलांनी माझ्याशी मैत्री केली त्यांचा या समाजानं काय हाल केलं ते. अरे असं कसं शिकवेल तो मास्तर? आणि असं कसं शिकणार तो
भीमराव, भीम, ही तर संघर्ष यात्रेची सुरुवात आहे. तू कोणत्याही भीतीनं, कोणत्याही त्रासानं आपल्या जबाबदारीपासून मागं फिरू शकत नाही. मी तुला घेणारे संशय, भीती या समध्या भावनांपासून मुक्त व्हायला मदत करीन. आपल्या समाजाला मिळणाऱ्या वंचनापासून मुक्ती देणाऱ्या मार्गावर तुला बस कधी थांबू नाही देणार.